नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर काय म्हणताय सगळे, मजेत ना? आजचा विषय जरा वेगळाच आहे. आज आपण फिरायला जाणार नाही, रेसिपी नाही, ब्लॉग नाही. आज आपण बोलणार आहोत मुलगी या शब्दाबद्दल. कारण खरं सांगू का, मुलगी म्हणून जन्माला येणं सोपं नसतं, पण मुलगी म्हणून आयुष्य जगणं तेवढंच अवघड असतं. आणि हा व्हिडिओ कोणाला दोष द्यायला नाही, ना मुलांना, ना सासरला, ना माहेला. हा व्हिडिओ आहे फक्त एका मुलीच्या मनातल्या गोष्टी समजून घ्यायला. तुमच्या घरात आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कदाचित आज त्यांच्या मनातलं काहीतरी तुम्हाला समजेल. लहानपणीची मुलगी बघा, किती बिनधास्त असते. पावसात भिजायचं, आई ओरडली तर पुन्हा धावायचं, बाबांकडे हट्ट करायचा, भावाशी भांडायचं आणि 5 मिनिटांनी पुन्हा त्याच्यासोबतच खेळायचं. तेव्हा तिला उद्याची काळजी नसते, फक्त आजचा दिवस असतो. माहेर म्हणजे तिच्यासाठी जगच असतं. आईच्या हातचं जेवण, बाबांची माया, भावाची बहिणीची चिडवाचिडवी आणि तिची स्वतःची खोली, सगळंच तिचं असतं. पण हळूहळू ती मोठी व्हायला लागते आणि नकळत तिच्या आयुष्यात एक शब्द यायला लागतो, तो म्हणजे लग्न. लहानपणी जो शब्द गंमत वाटायचा, तोच मोठं झाल्यावर जबाबदारी बनतो. लोक म्हणायला लागतात, आता मुलगी मोठी झाली, आता स्थळं बघायला पाहिजेत, आता दुसऱ्याच्या घरी जाणार. आणि इथूनच एका मुलीच्या मनात 1000 प्रश्न सुरू होतात. ती ज्या घरात जन्माला आली ते घर सोडून खरंच जाईन, आईशिवाय राहता येणार नाही, बाबा नसतील तर, हे प्रश्न ती सगळ्यांना सांगत नाही. पण रात्री उशीमध्ये चेहरा खुपसून रडत बसते आणि दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर हसू आणून पुन्हा सगळ्यांसमोर उभी राहते. म्हणून म्हणते, मुली रडतात कमी पण सहन जास्त करतात. आणि मग तो दिवस येतो, मुलीचं लग्न होतं, घरभर आनंद असतो, ढोल ताशे, नाच गाणे, हसणं. पण त्या सगळ्या गर्दीत एकच व्यक्ती आतून तुटत असते, ती म्हणजे मुलगी. कारण तिला माहिती असतं, आजपर्यंत ज्या घराला माझं घर म्हणत आले, आजपासून ते माझं माहेर होणार आणि दुसरं कुणाचं तरी घर तुझं घर म्हणून ओळखलं जाणार. खरं सांगू, हे बदलणं सोपं नसतं राव. एक दिवसात कोण बदलतं का? पण मुलगी बदलते आणि तेही कोणी शिकवत नाही, ती स्वतः शिकते. लग्न झालं की ती सगळ्यात आधी काय करते माहीत आहे? ॲडजस्ट. हो, सगळ्यात पहिले शिकते ती म्हणजे ॲडजस्टमेंट. घर बदलतं, माणसं बदलतात, सवयी बदलतात, वेळ बदलते, पण तक्रार मात्र कमीच करते. माहेरी सकाळी 8 वाजता उठली तरी चालायचं, पण सासरी, अगं सकाळी लवकर उठायचं असतं. माहेरी आई भूक लागली एवढं म्हटलं तरी ताट तयार, आणि सासरी पहिल्यांदा सगळ्यांना वाढायचं, मग शेवटी स्वतः बसायचं. हे कुणी शिकवत नाही, पण मुलगी आपोआप शिकते. आणि गंमत माहीत आहे, पूर्वी जिच्या हातात फक्त मोबाईल असायचा, तीच मुलगी थोड्या दिवसात घर, स्वयंपाक, पाहुणे, सणवार सगळं सांभाळायला लागते. हे बघून कधी कधी वाटतं, देवाने मुलींच्या मनात वेगळीच ताकद दिली. कारण ती रडत असली तरी चेहऱ्यावर हसू ठेवते, मनात वादळ असलं तरी घरात शांतता ठेवते. आणि एक गोष्ट, हे सगळ्या मुलींच्या बाबतीत सारखंच असेल असं नाही, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. काहींना खूप प्रेमळ सासर मिळतं, काहींना नवरा मित्रासारखा मिळतो, तर काहींना सुरुवातीला थोडं जास्त जुळवून घ्यावं लागतं. पण एक गोष्ट मात्र जवळपास प्रत्येक मुलीत असते, घर आपलं व्हावं म्हणून ती मनापासून प्रयत्न करते. मला नेहमी वाटतं, मुलगी लग्नानंतर फक्त आडनाव बदलत नाही, ती स्वतःमध्ये कितीतरी बदल करते. आवडी बदलते, सवयी बदलते, कधीकधी स्वप्नही बाजूला ठेवते, फक्त घरातले सगळे आनंदात राहावेत म्हणून. आणि हे करताना ती स्वतःचं दुःख कुठं लपवते हे तिलाच माहीत असतं. आणि मग मुलगी एक दिवस आई होते, बस इथून तिचं आयुष्य पूर्ण बदलतं. अगं, आधी स्वतःसाठी जगणारी आता एका छोट्याशा जीवासाठी जगायला लागते. पूर्वी कपडे घेताना मला हा ड्रेस पाहिजे असं म्हणायची, आता दुकानात गेल्यावर अरे हे आता पोरासाठी घेऊ, ते घेऊ, हे छान दिसेल. आणि स्वतः मात्र शेवटी, आधी स्वतःचं पोट भरायची, आता आधी मुलाचं भरायचं. मुलाने 2 घास जास्त खाल्ले तर तिचं पोट आपोआप भरतं. हे फक्त आईच करू शकते हां. रात्री सगळे शांत झोपलेले असतात, पण आई ती अर्ध्या अर्ध्या तासाने उठते. बाळाला ढास चावत तरी नाही ना, ताप तरी नाही ना, तिला भूक तरी नाही ना. एक आई झोपेतही जागीच असते. आणि गंमत बघा, ती स्वतः आजारी असली तरी म्हणते, मला काही नाही झालं, आधी बाळाला बघा. हे वाक्य जवळपास प्रत्येक आईच्या तोंडातून निघतं. आणि अजून एक, पूर्वी माहेरी गेली की आई तिचे लाड करायची, आता माहेरी गेल्यावर ती स्वतःच्या आईला म्हणते, आई तू बस, मी करते की. कालपर्यंत जी मुलगी होती ती आज स्वतः आई झाली.
आणि अजून एक गोष्ट, नवऱ्याची काळजी पण तितकीच घेते. नवरा वेळेवर जेवला का, कामावरून थकून आला असेल, हे सगळं ती मनापासून करते. पण एक प्रश्न मी सगळ्यांनाच विचारतो, कधी कोणी त्या मुलीला विचारतं का, तू कशी आहेस? खरंच हा प्रश्न खूप छोटा आहे, पण उत्तर खूप मोठं असतं. कारण ती म्हणेल मी ठीक आहे, पण तिच्या त्या 2 शब्दामागे कितीतरी न बोललेले शब्द असतात. म्हणून घरातल्या प्रत्येक मुलीला, आईला, बायकोला कधीतरी फक्त एवढंच विचारा, तुला काही हवं आहे का? विश्वास ठेवा, तिला वस्तू नको असते, तिला फक्त आपुलकीचे 2 शब्द हवे असतात. मुलगी बायको होते, लोक म्हणतात लग्न झालं आता सगळं सेट झालं, पण खरंच एवढं सोपं असतं का? माझ्या मते संसार म्हणजे 2 माणसांनी एकमेकांना समजून घेणं. एकट्या मुलीने सगळं सांभाळायचं असं नाही, आणि एकट्या मुलानेच सगळा भार उचलायचा असंही नाही. दोघांनी मिळून संसार उभा राहतो. पण एक गोष्ट मात्र खरी, मुलगी खूप लवकर आपलं म्हणायला शिकते. हे माझे सासर, हे माझं घर, हे मनापासून स्वीकारते. ती नवीन घरात जाते, नवीन माणसं भेटतात, नवीन सवयी लागतात आणि हळूहळू ते घर तिचं घर बनतं. पण या सगळ्यात ती स्वतःचं मन कुठेतरी मागेच राहतं. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा. कारण ती पण माणूसच आहे, तिलाही थकवा येतोच, तिलाही रडू येतंच, तिलाही कधी फक्त निवांत बसावंसं वाटतं. पण ती अनेकदा स्वतःपेक्षा घराला प्राधान्य देते. आणि म्हणूनच जेव्हा नवरा तिचं 2 शब्दांनी कौतुक करतो, आज तू थकली असशील, मी करतो, इतक्याशा वाक्यांनी तिचा अर्धा थकवा निघून जातो. प्रेम नेहमी मोठ्या गिफ्टमध्येच असतं असं काहीही नाही. कधी कधी वेळेवर विचारपूस करणं, एक कप चहा करून देणं, किंवा चल आज आपण दोघं जरा फिरून येऊ, हेही प्रेमच असतं. म्हणून नवरा बायकोचं नातं जिंकायचं असेल तर मी एकच म्हणेन, तर मी कमी आणि आपण जास्त असलं पाहिजे. कारण संसार कोणाच्या एकट्याचा नसतो, तो दोघांचाच असतो. आणि शेवटी मला एकच सांगायचं आहे, मुलगी बदलत नाही, परिस्थिती तिला बदलायला शिकवते. लहानपणी आईचं लेकरू असते, लग्न झाल्यावर नवऱ्याची साथ बनते, आणि आई झाल्यावर मुलांचं पूर्ण जग बनते. आयुष्यभर ती फक्त नातीच जपत राहते. कधी मुलगी, कधी बहीण, कधी सून, कधी बायको, कधी आई. इतका भूमिका निभावताना ती स्वतःसाठी कधी जगते हे कदाचित तिलाही कळत नाही. तिची एक सवय असते, घरात काही कमी पडलं तर स्वतःचं मन मारतात. स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर म्हणतात राहू दे, पुढच्या महिन्यात घेऊ. पण एक गोष्ट मी मुलींनाही सांगते, स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. कारण तुम्ही आनंदी असाल तरच घर आनंदी राहील. तुमचं हसणं हेच घराचं बळ असतं. आणि नवऱ्यांना पण एक सांगते, बायकोला नेहमी मोठ्या गिफ्टची गरज नसते. कधी कधी तिच्या कामाचं कौतुक करा, तिला विचारा आज दमली असशील ना. कधी तिच्यासाठी चहा करा, कधी तिच्यासोबत निवांत 10 मिनिट बसा, तिला तेच लाख मोलाचं वाटेल. आणि शेवटी हा व्हिडिओ कोणाच्या विरोधात नाही, हा फक्त प्रत्येक मुलीच्या मनातल्या भावना समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. जर माझं एखादं वाक्य तुमच्या मनाला भिडलं असेल तर हा व्हिडिओ त्या मुलीपर्यंत, एका आईपर्यंत, एका बायकोपर्यंत आणि एका नवऱ्यापर्यंत नक्की पोचवा. कदाचित एखाद्याला आपल्या जवळच्या माणसाची किंमत आज जास्त जाणवेल. मुलगी ही फक्त एका घरची नसते, ती ज्या घरात जाते त्या घराचंही आयुष्य सुंदर बनवायचा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत मला वाचायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सह्याद्रीची आई ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मनाला भिडणाऱ्या गोष्टी ह्या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर जर मत ऐकायचं असेल तर तो विषयसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या विषयावर मी नक्की व्हिडिओ बनवेन. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या.